व्यासपीठावरती उपस्थित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या मातोश्री, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि इतक्या उन्हात 3-3.5 तास मी यायलाच उशीर झाला तरी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व समाज बांधव, वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माता भगिनीनो, आज जागर यात्रेची सुरुवात इथून होतीये। मी जागर यात्रेची घोषणा केली तर लगेच लबाड लांडग्यांच्या पिल्लावडींनी विष पेरायला सुरू केला। काय विष पेरायला सुरू केला की अरे गोपीचंद म्हणतोय न्यायालयामध्ये केस प्रलंबित आहे, एका बाजूला न्यायालयात केस प्रलंबित आहे म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला धनगरांची जागर यात्रा काढतोय। जागर यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातला धनगर संघटित होण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातला धनगर समाज संघटित होतो, तेव्हा प्रस्थापितांच्या पोटात कळा मारायला सुरू होतं। जेव्हा जेव्हा धनगर एकत्रित येतात तेव्हा प्रस्थापितांच्या बुडाखाली आग लागते, त्यांना भीती वाटते, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते। अरे 70 वर्ष ह्यांच्या तोंडावरती घोंगडं टाकून आम्ही ह्यांना झोपी घातलाय, हे जर जागे झाले तर आम्हाला आमदार, खासदार, झडपी मेंबर होणं अवघड होईल। आणि म्हणून आपण संघटित झालं पाहिजे। मला त्यांना हे सांगायचं आहे, खरं आहे धनगर समाजाची आरक्षणाची लढाई न्यायालयामध्ये सुरू आहे। 8 डिसेंबर, 11 डिसेंबर, 15 डिसेंबर 2023 मुंबई उच्च न्यायालयानं धनगर समाजाच्या केसची अंतिम तारीख लावली आहे। 8, 11, 15 डिसेंबर हे 3 दिवस कोर्टामध्ये दुसरं कुठलं काम चालणार नाही, फक्त धनगर आरक्षणाचं काम चालणार। आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपला निकाल येणार, हा आमचा हे प्लॅन आहे। न्यायालयामधून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करणं हा आमचा प्लॅन हे आहे। जर यदा कदाचित काही अडचण आली तर महाराष्ट्रातल्या धनगरांची रस्त्यावरची लढाई हा आमचा प्लॅन बी आहे। बरोबर का चुकतंय माझा? बरोबर का चुकतंय? सगळ्यांना कळू द्या आपला नेमका प्लॅन काय आहे, बरोबर आहे ना? अरे म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आज आवाहन करायला आलोय, वळकुते साहेब बोलले तसं गट, तट, पक्ष, पार्टी हे बाजूला घाला, बाजूला ठेवा। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या गोष्टीसाठी सगळे एकत्र या। महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, मी यात्रा कंटिन्यू करतोय। आज 12, 13, 14, 16, 17 5 दिवसामध्ये राज्यातल्या 20 ठिकाणी जातोय। हा टप्पा 1 आहे। टप्पा 2 लगेच दसरा मेळावा झाला का टाकणार आहे। मी आज येरडा गावात आलोय, मोठ्या तालुक्यात मी सभा लावली नाही, मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी सभा लावली नाही। मी म्हटलं गावातला माणूस उठो, गावातला माणूस पेटून उठलाय, त्याला एकत्रित करू आणि या प्रस्थापितांच्या मानगुटीवरती यांना बसवू की ज्याने आमचा गेली अनेक वर्ष घात केलाय। पहिल्यांदा धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई स्वर्गीय V.K. कोकरे साहेब, यशवंत सेनेचे प्रमुख यांनी 80 ते 90च्या दशकामध्ये सुरू केली। मित्रांनो, एक इंजिनियर पोरगा त्या काळातला घरदार सोडून महाराष्ट्रातल्या धनगर समाजातून वर्गणी गोळा करून, त्यांच्याकडे 4 चाकी गाडी नव्हती, 2 व्हीलर वरती, राजदूत गाडीवरती अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला। महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एसटी आरक्षण किती महत्वाचं आहे
आणि सरकार काय पद्धतीने आपल्यावरती अन्याय करताय हे महाराष्ट्रातल्या समाजाला झाकून दिला. समाज जागा झाला, समाज संघटित झाला. गावागावामध्ये बीके कोकरे साहेबांच्या यशवंत सेनेच्या शाखा निघायला लागल्या. तेव्हा पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांच्या लक्षात आला की बारामती तालुक्यातला उंडवडी गावाचा एका मेंढपाळाचा पोरगा जो इंजिनियर आहे, जो शिकलाय, ज्याला या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण कळलंय आणि त्यानं या महाराष्ट्रातला प्रमुख असणाऱ्या धनगर समाजाला जागा करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे पवारांची नीती. जर तुम्ही संघटित झाला तर लगेच तुमच्यात फोडायचा. आपल्यातल्या काही लोकांना बरोबर घेतला आणि बीके कोकरे साहेबांच्या आणि धनगर समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केला. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं लागतंय हे जेव्हा पवारांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी एनटी नावाचं पिल्लू बाहेर काढला. मित्रांनो, इथं आपला सगळ्यात मोठा घात झाला. 27% आरक्षण ओबीसीचं होता, त्यामध्ये आमची संख्या मोठी होती आणि एनटीची निर्मिती केल्यानंतर आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे ना राजकारणामध्ये स्थान मिळालं, ना नोकरीमध्ये स्थान मिळालं, ना शिक्षणामध्ये स्थान मिळालं मित्रांनो. आणि म्हणून बीके कोकरे साहेबांचा केलेला घात, 1980-90च्या दशकामध्ये केलेला धनगर समाजाचा घात 2023 ला आपण सगळेजण एकत्रित येऊन तो बदला घ्यायचा म्हणजे एसटीचं सर्टिफिकेट आपल्या हातामध्ये घ्यायचं हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे आम्हाला घटनेमध्ये दिलेले अधिकार आहेत. आरक्षण का, कशासाठी? आम्ही मागासले आहोत, आम्ही शिक्षणात, आम्ही नोकरीत, आम्ही राजकारणामध्ये मागासलेलो आहोत. आज जर एखाद्या विधानसभेची निवडणूक लागली तर आम्ही त्या ताकदीनं लढू शकत नाही. आम्ही लढायची भावना व्यक्त केली तर आम्हाला प्रस्तावित पक्ष तिकीट देत नाही. एखाद्या पार्टीचं तिकीट मिळालं तर त्या ताकदीनं आम्ही लढू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला एसटी आरक्षणाची आवश्यकता आहे, कारण आमच्या लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातला टक्का आम्हाला मिळाला पाहिजे. तो टक्का मिळवण्यासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या माझ्या आई वडिलांना हात जोडून विनंती आहे की हे 2-3 महिने आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या 2-3 महिन्यामध्ये आपण जागे राहून एकत्रित येऊन संघटितपणे सरकारकडे पाठपुरावा करू. सरकारनं न्यायालयाच्या केसमध्ये आपल्याला सहकार्य केलाय, ही गोष्ट खरी आहे, पण आता आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. आम्हाला आता सर्टिफिकेट पाहिजे. आम्हाला आता जास्त वेळ घालवून उपयोगाचं नाही आहे. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची भावना तीव्र आहे. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या पोराची भावना तीव्र आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत, उपोषण होत आहेत. आणि मग मी ठरवलं की आपण या सगळ्या विषयामध्ये लोकांच्या सोबत पहिल्यापासून आहे, आता पण आपण लोकांच्या सोबत राहायचं. म्हणून मी आज तुमच्याकडे आलोय मित्रांनो. माग मी घोंगडी बैठका सुरू केल्या महाराष्ट्रामध्ये, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या समाजाच्या, ओबीसीच्या, मायनर ओबीसीच्या, भटक्या विमुक्तांच्या, भटक्या जमातीच्या, गाव कुसाबाहेर राहणाऱ्या, पालामध्ये राहणाऱ्या, गावात ज्यांची 2-4 घर आहेत अशा लोकांच्या घोंगडी बैठका घ्यायला सुरू केला. तुमच्या सगळ्यांच्या कानावरती असेल, घोंगडी बैठका मोठ्या प्रमाणात 300-400च्या वर घोंगडी बैठका आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मी घेतल्या. जेव्हा या बैठकांना मोठा रिस्पॉन्स मिळायला लागला, लोकांचं पाठबळ मिळायला लागला, तेव्हा सोलापूरच्या घोंगडी बैठकीच्या वेळेस आपल्या समाजाच्या एका मुलाला पुढे करून माझ्या गाडीवरती हल्ला केला. माझ्या गाडीवरती मोठा दगड टाकला, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. पण मी घाबरलो नाही, मी भिलो नाही. त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर प्रशासनाला हाताशी धरून, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, मीडियामध्ये आलेला व्हिडिओ बघितला असेल, दगडफेक गाडीवरती, हातामध्ये काट्या, कुऱ्हाडी आणि डंपर गाडीवरती घालण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी घाबरलो नाही, मी भीत नाही. आज ना उद्या ही आरक्षणाची चळवळ
चालू झाल्यानंतर सुद्धा माझ्यावरती हल्ला होण्याची शक्यता आहे, काही होऊ शकतं, परंतु मी त्याला भीक घालत नाही, कारण मी आधी धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. मी पहिल्यांदा धनगर आहे आणि मग आमदार गोपीचंद पडळकर आहे. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हेच आवाहन करतोय, सत्ता येते सत्ता जाते, पद येतात पद जातात, माझ्यासाठी पद महत्वाचं नाही, माझ्यासाठी समाजाचं आरक्षण मिळवणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे आपलं दैवत आहे, ज्यांनी आपल्याला अधिकार दिला, ज्यांनी आपल्याला मूलभूत हक्क दिले. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये अहिल्या देवींच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो पुजला पाहिजे. मित्रांनो, फोटो आपल्या प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज नव्यानं इतिहास निर्माण करू शकत नाही. जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज नव्यानं इतिहास निर्माण करत नाही. मित्रांनो, आपण पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव घेतो, आपण सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव घेतो, आपण महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव घेतो. मित्रांनो, यांनी इतकं मोठं काम केलं, शौर्याचं काम केलं, पराक्रमाचं काम केलं, ताकदीनं काम केलं, स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या कष्टावरती सुभेदार मल्हारराव होळकरांनी साम्राज्य निर्माण केला. त्या काळामध्ये राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, परंतु एका मेंढपाळाच्या पोटी जन्माला आलेल्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी होळकर साम्राज्याची निर्मिती केली. मित्रांनो, महाराजा यशवंतराव होळकर यांनी या देशामध्ये पहिल्यांदा इंग्रजाच्या विरोधामध्ये तलवार उचलली आणि ते जिंकले. हा पहिला योद्धा या देशातला महाराजा यशवंतराव होळकर. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूच्या पंक्तीमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांचं नाव यायला पाहिजे होतं. मित्रांनो, परंतु ते आलं नाही, इतिहास दाबला गेला. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळी परिस्थिती बघितली. आताच प्रास्ताविकामध्ये सांगितलं की येरड्यातल्या आमच्या मेंढपाळ पोरांनी, ऊसतोड करणाऱ्या मजूर पोरांनी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चौंडीमध्ये जाऊन तिथली सगळी साफ सफाई करून झाडं झुडपं तोडून पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्या देवींची मित्रांनो जयंती साजरी केली. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बघितला, मी तर 2006 सालापासून चौंडीला येतो, अहिल्या देवींच्या जयंतीला येतो. त्या जयंतीमध्ये कधीच राजकारण झालं नाही, कधी कुणी तिथं भेदभाव केला नाही. परंतु लबाड लांडग्यांचं लबाड पिल्लू जेव्हा तिथं आमदार झाला, तेव्हा त्या चौंडीमध्ये राजकारण आला. एका भिंतीवरती अहिल्या देवींचा फोटो काढला आणि त्या लांडग्याच्या पिल्लानं खाली नाव लिहिलं, सौजन्य अमुक अमुक. अरे तुम्ही अहिल्या देवींचं हे पवित्र ठिकाण आहे, त्या ठिकाणी राजकारण आणलं, त्या ठिकाणी षडयंत्र उभा केला. पवारांनी स्टेटमेंट दिला की माझ्या नातवाच्या मतदारसंघामध्ये अहिल्या देवींचं जन्मस्थान आहे. अरे एवढा मास कुठून आला, एवढी मस्ती कुठून आली की तुम्ही अहिल्या देवींच्या पेक्षा तुम्हाला मोठं वाटायला लागला. गेल्या वर्षीची जयंती, त्या जयंतीला तुम्ही सगळ्यांनी बघितला, महाराष्ट्रानं बघितला. अरे आम्ही इतके वर्ष येतो, कधी कुणी अडवायची ताकद ठेवली नाही, कुणाच्या धमक नाही की त्या चौंडीमध्ये येताना अहिल्या भक्ताला अडवायची. परंतु सत्तेचा माज, प्रशासनाचा गैरवापर आणि मनात असलेली प्रचंड भीती, त्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला तिथं येण्यापासून अडवला. परंतु अरे मल्हारराव होळकरांचं, यशवंतराव होळकरांचं आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींचं रक्त आमच्या अंगामध्ये सळसळत आहे. आम्ही लढणारे आहोत, आम्ही रडणारे नाही आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती त्या लांडग्याला तिथून पळवून घालवण्याचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी केला. अरे तुमच्यामध्ये धमक आहे. तुम्ही 31 मेला इतक्या मोठ्या संख्येनं चौंडीमध्ये आला, सरकारला घोषणा करावी लागली की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची सरकारनं घोषणा केली.
हे कशामुळे होत आहे? हे गोपीचंदमुळे होत नाही, कुठल्या पुढाऱ्यामुळे होत नाही. हे गावगाड्यातला समाज एकत्रित यायला लागलाय, संघटित व्हायला लागलाय, एकत्र ताकद दिसायला लागली आहे, लोकांच्या मध्ये जागृती व्हायला लागली आहे. याच्यामुळे हे सगळं मित्रांनो घडायला लागलाय. आणि म्हणून मी तुम्हाला येरड्यातल्या सगळ्या लोकांना आवाहन करतो, परिसरातल्या लोकांना आवाहन करतो, अंमलबजावणी करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊया. सरकार आपल्या बाजूने सकारात्मक प्रयत्न करताय, तर आपली सुद्धा एकजूट झाली पाहिजे. सरकारला कळलं पाहिजे, अरे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर आम्हाला कुठली अडचण येऊ शकत नाही, हे सगळे धनगर समाज एक आहेत, हे सरकारला सुद्धा कळलं पाहिजे मित्रांनो. नाहीतर तुम्ही बघताय आपल्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं तर अमुक नाराज होतोय, तमुक नाराज होतोय, राजकारण बिघडतंय, असं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून करायचं सुरू झालंय. कळलंय का नाही कळलं वातावरण? इकडं चौंडीमध्ये आमचे समाज बांधव उपोषणाला बसले, तिथं लेक आणि नातू येऊन म्हणतोय धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, सरकार धनगराकडे लक्ष देत नाही. आणि तिकडं 1 ऑक्टोबरला आजोबा जातोय आणि आदिवासी हक्क परिषदे म्हणतोय आदिवासी मध्ये मी कुणालाही घुसू देणार नाही. बघितलं का नाही टीव्हीला? मग इकडं काय म्हणते धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे, तिकडं काय म्हणते आदिवासीत घुसू देणार नाही. अरे काय धनगर इतके येडे राहिले का? आता राहिले का? कोण राहिलं का? मेंढक्याकडे अँड्रॉइड फोन आहे, त्याला सगळं कळतंय, तुमची लबाडी सगळी कळतीये. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, 22 ऑक्टोबरला आरेवाडीला दसरा मेळावा आहे. या दसरा मेळाव्याला तुम्ही ताकदीने या, संघटितपणे या, सरकारला आपली एकजूट दाखवून देऊ, सरकारला आपली ताकद दाखवून देऊ. सरकारनं कसल्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे, इतकी शक्ती आपण एकत्रित करू. येणार की नाही? आरेवाडीला ह्याच्या अगोदर कोण कोण आलंय? आरेवाडीला आता या वर्षी कोण कोण येणार? अरे वा, तिकडं माय माऊली माझ्या आहेत, येणार की नाही? तुम्ही सुद्धा सगळे यायला पाहिजे. आरेवाडीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्याच्या धनगरांचा राजा बिरोबा राजा तिथं आहे. आणि बिरोबाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे, बिरोबाचं पाठबळ आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. या दसरा मेळाव्यामध्ये मोठी क्रांती होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज आणि बहुजन समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आज या आरक्षणाची लढाई जीवात जीव असेपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपण सगळेजण ताकदीनं लढणार आहोत. काही चिंता करू नका. माझ्यावरती कुणी हल्ला केला, काही होऊ शकतं. हे वातावरण एकदम गढूळ आहे, राजकारण. त्यांना माहित आहे की महाराष्ट्रातला धनगर जर पेटून उठला तर राजकारण करणं आपल्याला मुश्किल होईल. म्हणून पहिला गोपीचंदला संपवा. गोपीचंद संपला तरी बेतार, पण तुम्ही सगळे ताकदीनं या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सगळे एकत्रित या. यामध्येच आपलं कल्याण आहे, यामध्येच आपलं कल्याण आहे. दुसरं कल्याण कशात असू शकत नाही. एसटी रिझर्वेशन हेच धनगरांचं कल्याण करू शकता. नोकरीमधला, शिक्षणामधला आणि राजकारणामधला इतकी मोठी ताकद ही फक्त धनगर एसटी आरक्षणामध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे काय त्यांना करायचं ते करू द्या, त्याला मी घाबरत नाही, त्याला मी भीत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या कपाळावरती भंडारा आहे. या भंडाऱ्यामध्ये इतकी ताकद आहे. हा मल्हारी मार्तंडाचा भंडारा आहे, हा खंडोबाचा भंडारा आहे, हा बिरोबाचा भंडारा आहे. हा भंडारा आपल्या सगळ्या बहुजनांना एकत्रित करणारा आहे. हा भंडारा भटके विमुक्तांचा भंडारा आहे. ज्याच्या कपाळाला भंडारा असतो त्या सगळ्यांना एकत्रित करण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. आणि त्या सगळ्यामध्ये मोठा भाव हा धनगर समाज महाराष्ट्रातला आहे. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, मग तो रामोसी असेल, मग तो वंजारी असेल, मग तो बंजारा असेल, मग 18 पगड जातीतले लोक असतील, या सगळ्या लोकांची एकजूट करायची, एकमूट करायची. कुणावरती अन्याय होऊ द्यायचा नाही. आपण तर कुणावरती अन्याय करत नाही. बहुसंख्येच्या जोरावरती एखाद्या गावात जर आपला कुणी अन्याय करत असेल तर त्याला माझं आव्हान आहे, आणि मग त्या प्रस्थापितामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आपण ते करायचं नाही. आपला तो स्वभाव नाही. जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं आपण पेटून उठतो. अरे एका
मागासवर्गीय बहिणीच्या अब्रूला हात घातला म्हणून बापू बिरो वाटेगावकरांना कुराण हातामध्ये घेतली. त्यांचा वैयक्तिक काय नव्हता, माझ्या गावातल्या माझ्या मागासवर्गीय मुलीच्या अब्रूला हात घातली नराधमानी गुंडाने म्हणून मेंढ्या राखणाऱ्या बापू बिरोडी हातामध्ये कुराण घेतली, परत बंदूक घ्यावी लागली. या महाराष्ट्रानं सगळ्या बघितला. अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद, आता विषय सांगतोय मी, जुनं नाही सांगत, आता जे आपण डोळ्याने बघितला. त्यामुळे अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद आणि क्षमता आपल्या सगळ्यामध्ये आहे. चिंता करू नका, आपण ही आरक्षणाची लढाई लढू आणि जिंकू. धनगर समाजाच्या पोराच्या हातात एसटीचा धाकला मिळवल्याशिवाय आपल्याला झोप लागता कामा नये. का वाटत नाही आपल्या लोकांना? आपण सगळे एकत्रित यावं. अरे सगळे जर एकाच वेळेस बाहेर पडाल ना तर महाराष्ट्रामध्ये लोकांना कळलं अरे किती लोक आहेत. पण आम्ही आमच्या कामात, आम्ही आमच्या धंद्यात, आम्ही आमच्या संसारात, बायका पोरात, गुराढोरात, मेंढऱ्या बकऱ्यात, शेरडा करडात आम्ही इतकं अडकून गेलोय. मेवणीचं लग्न आहे, मेवण्याचं लग्न आहे, सासऱ्याकडे जायचं आहे, सासऱ्यानं कोंबडा कापलाय, सासऱ्याचा वालूक आहे, तिकडं दिवाळीला जायचं आहे, इकडं दसऱ्याला जायचं आहे, बिरोबाला आमोशाला जायचं आहे, पौर्णिमेला शितोबाला जायचं आहे. केलं पाहिजे, अरे पण समाजासाठी आपण वेळ दिला पाहिजे. मी सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही चाला. एक दिवस तुम्ही राजा समाज म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुढे याल. इतकी मोठी ताकद आहे आणि आम्ही कुणाचं मागत नाही, आम्ही कुणावरती अन्याय करत नाही. सरकारनं लिहून दिलंय कोर्टामध्ये, धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे. 2018ला जे आपलं आंदोलन झालं होतं त्याचं ते फलित आहे. आणि गेले आम्ही अनेक वर्ष हेच म्हणतो, धनगर राज्यात अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे. मग आता लढाई जिंकणं सोपं आहे का नाही सोपं सांगा? आतापर्यंत आपण आंदोलन करायचो पण मुद्द्यावरती येत नव्हतो. आता जे चाललोय ते आपण मुद्द्यावरती चाललोय. परवा जी 21 तारखेला मागच्या महिन्यात मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये सरकारला आम्ही 4 GR दिलेत. माननीय वडकोते साहेब त्या मीटिंगला होते आणि पहिल्यांदा सगळे नेते एका सुरात बोलले, आपले 4 GR दिलेत. मी काल परवा दिवशी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून आलोय की 21 तारखेला मीटिंग झाली आहे, वेळ खूप झालाय, कमिटी ताबडतोब स्थापन करा. त्यांनी मला आज आपल्या समाजाच्या लोकांची जी कमिटीत पाठवायची आहे त्यांची नावं द्यायला सांगितलंय. मी आज संध्याकाळी त्यांना नावं देतोय, म्हणजे 2-3 दिवसामध्ये ते कमिटी घोषित करून त्या राज्यामध्ये पाठवतील. सगळ्या बाजून आपला व्यवस्थितपणे प्रयत्न सुरू आहे. चिंता करू नका. माझ्या रक्तात विश्वासघात करणं हा नाही आणि समाजाचा घात करणं ही माझी औलाद नाही, हे माझं रक्त आहे. आणि त्यामुळं तुम्ही फक्त एकत्रित या. काही दिवस वेळ द्या ना. बकरी कापता 10-10, 11-11, 5-5 बकरी बंद करून टाका ना. हे सगळं ह्या चळवळीवरती आपण लक्ष देऊ. बिरोबा आपला आहे, आपला ऐकतो, सांगून टाका 2-4 वर्ष बकरा कापणार नाही. कापल्यावर रागाला येतो का बिरोबा? आपला देव आहे ना. दुसऱ्याचं कसं ऐकाल, शत्रूचं कसं ऐकाल? आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आरक्षणाच्या चळवळीवरती सगळ्यांनी एकत्रितपणे लक्ष देऊया. महाराष्ट्रामध्ये संघटित होऊया, एकत्रित होऊया, सरकारला ताकद दाखवून देऊया आणि सरकारच्या माध्यमातून आरक्षणाची अंमलबजावणी येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये सरकारनं करावी. यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया. 8 तारखेला, 11 तारखेला आणि 15 डिसेंबरला न्यायालयातली अंतिम सुनावणी आहे. तिथं निकाल आपल्या बाजूने होईल अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे, अशा पद्धतीचे सगळे पुरावे आहेत. जर कुणी पुरावे मागितले, जर कुणी तज्ञ लोकांची टीम मागितली तर मी सरकारला सांगतो, जर तुम्हाला तज्ञ लोकांची टीम लागली तर ट्रॅव्हल्स भरून मी तज्ञ मंडळी मुंबईमध्ये घेऊन येतो. जर तुम्हाला, बरोबर ना, आपल्याला सगळी अभ्यासू लोक आहेत, सरपंच आपले कशी बोलत आता त्यांना माहित आहे सगळं. जर तुम्हाला तज्ञ लोक लागली तर ट्रॅव्हल्स भरून आणतो. आणि जर तुम्हाला धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी कागदाचे पुरावे लागले तर ट्रकवर कागद भरून तुमच्या तिकडे मुंबईच्या मंत्रालयाकडे घेऊन येतो. एवढे सगळे पुरावे
पुरावे आहेत आमच्याकडे, 120 पुरावे आम्ही कोर्टामध्ये दिले आहेत. किती? जास्त लय बिंडा होतोय म्हणून जास्त दिले नाहीत, 120 पुरावे दिलेत वेगवेगळे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय आपण आरक्षणाच्या सगळे जवळ आलो आहे. आज तुम्ही ज्या ताकदीनं जमा झाला, इतक्या उन्हात जमा झाला, मला अजून पुढे 3 सभा आहेत, बोलण्यासारखं बरंच आहे. पण हात जोडून विनंती करतो की सगळे एकत्रित या, संघटित व्हा, कुणाच्याही मागे पडू नका, कुणाच्याही मागे पडू, कुणाच्याही मागे पडता. अरे चौंडीमध्ये तुम्ही आमच्या अहिल्या देवींचं राजकारण केलं, शरद पवारांचं हेलिकॉप्टर आलं, आमची लोक साहेबाचं हेलिकॉप्टर आलं, साहेबाचं हेलिकॉप्टर आलं, टोप्या पडून तर पळताय तिथं त्या चौंडीमध्ये. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. अरे त्या हेलिकॉप्टर मध्ये साहेब नाही आला, या महाराष्ट्रातल्या धनगरांचा कर्तन काळ शरद पवार आलाय. हे का नाही तुम्हाला कळत की ज्या माणसानं तुमची माती केली तिथं तुम्ही मागे उभं राहता, टीव्हीवरती बाईट देतोय ना तू, आणि मागणं तुम्ही टीव्ही दिसायसाठी. अरे काय कसला हाल, लाचार प्रकार आहे, कुणाचं रक्त आहे तुमच्या अंगामध्ये. आणि म्हणून इथनं पुढच्या काळामध्ये धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जर कुणी चुकीच्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे, हे कुणी विसरू नका. मी म्हणतोय माझ्या मागे म्हणा, ढोलावर देऊ थाप, सगळेजण म्हणा, ढोलावर देऊ थाप, अन्यायाचा घेऊ हिसाब. ढोलावरती देऊ थाप, अन्यायाचा घेऊ हिसाब. लांडग्यावर उगारू काठी, धनगर आरक्षणासाठी. अरे लांडग्यावर काठी उगारताना आवाज कसला पाहिजे तुमचा? लांडगा मेंढराकडे आल्यावर कसं ओरडता जोरात? अरे हा तर आपल्यावरती लांडगा आलाय. लांडग्यावर उगारू